EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धाग्राम या आपल्या सर्वांच्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, लवकरच त्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर महिनाभराच्या अवधीमध्ये गट क पूर्व परीक्षा देखील त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। आणि याच दृष्टिकोनातून सामान्य विज्ञानाची तयारी कशी करावी, त्यासाठी जी काही PYQs आहेत तर त्याची तयारी नेमकी कशी करावी, त्यामधले महत्त्वाचे कोणते PYQs आहेत आणि त्यामधले काही क्वेश्चन पुन्हा रिपीट होऊ शकतात का, असे बरेचसे प्रश्न विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये असतात। आणि मग याच दृष्टिकोनातून या ठिकाणी यापूर्वी याच टाईपच्या परीक्षांमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत तर ते सोडवणं आपल्याला त्या ठिकाणी फायद्याचं नक्कीच ठरू शकतं। त्या प्रश्नांचं फक्त उत्तर पाहून त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार नाहीये, कारण क्वेश्चन जशाला तसे रिपीट होण्याची शक्यता फार कमी असते। यस, त्या अनुषंगानं दुसरा प्रश्न मात्र विचारला जातो आणि त्यामुळं त्या ठिकाणी याच्या पूर्वी जे काही प्रश्न आलेले आहेत तर त्याचं समग्र विश्लेषण करणं फार महत्त्वाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या याच अडचणीवर मात करण्यासाठी आज आपण या ठिकाणी 2019 ची जी काही संयुक्त पूर्व परीक्षा झालेली होती तर त्यामध्ये सामान्य विज्ञानाचे जे काही क्वेश्चन्स आले होते तर त्याचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत। त्याचं उत्तर काय होतं हे तर आपल्याला पाहायचंच आहे, पण त्यासोबतच त्याच्या आजूबाजूचे जे काही इतर काही फॅक्ट्स आहेत, काही कन्सेप्ट आहेत तर ते देखील आपल्याला समजून घ्यायचे आहेत। तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला। मित्रांनो, या ठिकाणी पहिलाच क्वेश्चन आहे फिजिक्सचा आणि जो क्वेश्चन आहे तर तो लाईट या टॉपिकवरचा आहे। प्रकाश या टॉपिकवर खूप सारे प्रश्न येतात। यामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी भेडसावतात। त्यामध्ये नेमकं काय होतं तर रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन किंवा मग त्या ठिकाणी इंटरफरन्स आणि इतरही ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये डिस्पर्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अशा बऱ्याचशा संकल्पना विद्यार्थी मित्रांना समजून घेणं अपेक्षित असतं। त्यासोबतच लेन्स आणि जे काही मिरर म्हणजेच आरशे आणि त्या ठिकाणी भिंग ह्याच्यावरचे प्रश्न देखील बऱ्याच वेळेस विचारले येतं, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स देखील विचारले येतं। त्यामुळं हा जो टॉपिक आहे मित्रांनो तर तो मस्ट त्या ठिकाणी तुम्हाला करण्यासारखा टॉपिक आहे। तुम्हाला करावाच लागणार आहे। याच्यावरचे प्रश्न त्या ठिकाणी मिनिमम तुम्हाला एखादा प्रश्न तर आढळणारच आहे। आता इथं काय प्रश्न आहे तर तो बघूया। पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये आपल्याला सुंदर असा सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतो, तर खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? खरं तर या ठिकाणी इंद्रधनुष्य जो काही दिसतो तर ती प्रकाशाची त्या ठिकाणी एक प्रकारचा चमत्कार आहे असं म्हणावं लागेल। प्रकाशाच्या वेगवेगळ्या घटकांमुळं आणि प्रकाशाच्या याच सगळ्या घटकांमुळं आपल्याला ह्या इंद्रधनुष्याची निर्मिती झालेली बघायला भेटते। आपल्याला जो काही इंद्रधनुष्य दिसतो तर तो अर्धवर्तुळाकार दिसतो, पण प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही टॉपवरून पाहिलं तर तो एक सर्क्युलर असा प्रकारचा तो इंद्रधनुष्य असतो, ज्याचे त्या ठिकाणी जर डिस्पर्शन जर केलं तर त्याचे 7 रंग असतात, हे देखील तुम्हाला माहिती आहे। आता इथं मित्रांनो ते 7 रंग जे काही आहेत तर त्या 7 रंगांची जी काही फ्रिक्वेन्सी आहे आणि वेव्हलेंथ आहे ह्याच्यानुसार तुम्हाला चढता आणि उतरता क्रम देखील महत्त्वाचा आहे। आपल्याला या प्रश्नाचं उत्तर तर बघायचंच आहे, पण ह्याच्या आजूबाजूच्या बऱ्याचशा गोष्टी कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। इथं बघूया मित्रांनो, अपवर्तन म्हणजेच त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन, त्यानंतर अपस्करण म्हणजेच डिस्पर्शन, त्यानंतर अंतर्गत परावर्तन म्हणजेच इंटरनल रिफ्लेक्शन आणि त्यानंतर एक्सटर्नल रिफ्लेक्शन म्हणजेच बाह्य परावर्तन। आता इथं कोणत्या घटनांचा परिणाम आहे की ज्यामुळे या इंद्रधनुष्याची निर्मिती होते असं विचारलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी इंद्रधनुष्याच्या निर्मितीसाठी जे काही पाऊस पडल्यानंतर वातावरणामध्ये हवेमध्ये जे काही छोटे छोटे पाण्याचे थेंब असतात ना तर ते फार महत्त्वाचे ठरतात। हे जे थेंब आहेत ना तर ते एखाद्या प्रिझम प्रमाणे काम करतात। तुम्हाला काचेचा प्रिझम माहीत असेल, न्यूटननं त्या काचेच्या प्रिझममधून जेव्हा प्रकाश पास केलेला आहे, व्हाईट प्रकाश, तेव्हा त्याचा 7 रंगांमध्ये विभाजन देखील त्यानं करून दाखवलेलं आहे। मित्रांनो, इथं देखील काहीसं असंच घडतं। जेव्हा त्या ठिकाणी सूर्याकडून येणारा किरण या ज्या काही पाण्याचा बिंदू आहे किंवा थेंब आहे तर त्याच्यामध्ये जेव्हा शिरतो तेव्हा पहिल्यांदा त्याचं काय होतं तर रिफ्रॅक्शन होतं। म्हणजेच काय तर इथं मीडियम चेंज व्हायलंय, एअरमधून तो वॉटर मीडियममध्ये तो सूर्यकिरण चाललाय। पर वॉटरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तो 7 रंगांमध्ये त्या ठिकाणी डिस्पर्स व्हायला आहे, म्हणजेच इथं अपवर्तन झालेलं आहे। पहिल्यांदाच अपवर्तन झालेलं आहे, त्यानंतर डिस्पर्शन म्हणजेच त्या ठिकाणी अपस्करण देखील झालेलं आहे।
त्याच्यानंतर हे जे काही डिस्पर्शन झालेले 7 रंग आहेत तर त्यांचं पुन्हा अंतर्गत परावर्तन होतं आणि त्यानंतर त्यांचं इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यानंतर मित्रांनो बाहेर येणार ते प्रकाश साहजिकच ते प्रकाश किरण आणि पुन्हा दुसऱ्यांदा त्याचं रिफ्रॅक्शन म्हणजेच अपवर्तन व्हायलंय. म्हणजे इथं आपण दोनदा अपवर्तन पाहिलं, अपस्करण पाहिलं आणि त्यासोबतच अंतर्गत परावर्तन म्हणजेच इंटरनल रिफ्लेक्शन देखील पाहिलेलं आहे. यामध्ये कुठंही बाह्य परावर्तन हा कन्सेप्ट इथं आलेला नाहीये आणि त्यामुळं खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे असं म्हटल्यानंतर ABC या 3 नैसर्गिक घटनांचा त्या ठिकाणी परिणाम म्हणजे ह्या आपल्या सुंदर अशा इंद्रधनुष्याची निर्मिती आहे. मित्रांनो या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगतो, ही जी काही R म्हणजेच रेड आहे, हे 7 रंग म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड यांचा क्रम देखील बऱ्याचशा वेळेस विचारला जाऊ शकतो. कशाच्या दृष्टीनं क्रम? त्यांच्या वेव्हलेंथचा चढता क्रम, त्यांच्या फ्रिक्वेन्सीचा उतरता क्रम. इथं एवढंच सांगतो, जी वेव्हलेंथ असते म्हणजेच तरंग लांबी आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता हे एकमेकांशी व्यस्त प्रमाणात असतात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. आता या ठिकाणी रेड जो कलर आहे मित्रांनो तर ह्याची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त आहे. म्हणजे इकडे जर गेलं तर वेव्हलेंथ काय होते रे? कमी होत जाते. म्हणजे व्हायलेटची वेव्हलेंथ सगळ्यात कमी. आता व्हायलेटची वेव्हलेंथ सगळ्यात कमी याचाच अर्थ त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त. म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही एक पॉइंट जरी त्या ठिकाणी पक्का लक्षात ठेवला म्हणजे रेडची वेव्हलेंथ सर्वात जास्त, बाकी सगळं तुम्हाला त्या ठिकाणी ते सिक्वेन्सनुसार कळून जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला ह्याचं उत्तर मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो, खालीलपैकी कोणती विधान ध्वनीसाठी बरोबर आहे? मित्रांनो लाईट या टॉपिकच्या पाठोपाठ फिजिक्समध्ये जर कोणता महत्त्वाचा टॉपिक असेल आणि बऱ्यापैकी सोपा देखील टॉपिक जर कोणता असेल तर तो ध्वनी म्हणजेच साऊंड. मित्रांनो साऊंडच्या बाबत महत्त्वाचं काय आहे तर साऊंड या कोणत्या प्रकारच्या लहरी येतात? अवतरंग आहेत की अनुतरंग आहेत? म्हणजेच ट्रान्सव्हर्स वेव्ह आहेत की लॉन्जिट्युडनल वेव्हज येतात? त्यानंतर त्या ठिकाणी प्रकाशापेक्षा त्या ठिकाणी ध्वनी नेमका कशा पद्धतीनं वेगळा आहे? जसं प्रकाशाचं परावर्तन होतं तसं ध्वनीचंही परावर्तन होतं. मग तिथं इको हा एक कन्सेप्ट नवीन येतो. त्यानंतर रिव्हर्बरेशन म्हणजेच निनाद हा नेमका काय कन्सेप्ट आहे हे देखील तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं जाणून घ्यावं लागेल. त्यानंतर टोन काय असतो, नोट काय असतो, पिच काय असतं हे सगळं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं साऊंडच्या बाबत जाणून घ्यावं लागेल. ते तुम्हाला मस्ट आहे. ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक हे देखील त्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. परीक्षेला जाताना नक्की त्यावर एकदा नजर फिरवून जा. मित्रांनो यामधले आपण वेगवेगळे पॉइंट्स बघूया. पहिला पॉइंट आहे ध्वनी तरंग हे अवतरंग आहेत. अवतरंग म्हणजेच ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर मित्रांनो हे बरोबर आहे का? तर हे चूक आहे मित्रांनो. त्या ठिकाणी प्रकाशाचे जे काही तरंग असतात म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या काही असतात तर त्या मात्र अवतरंगाच्या स्वरूपामध्ये असतात. ध्वनीचे तरंग जे काही असतात तर मित्रांनो ते अनुतरंग असतात. अनुतरंग म्हणजेच काय? अनुतरंग म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्हज. कशा बरं? लॉन्जिट्युडनल म्हणजे हे कॉम्प्रेशन नंतर हे रेअरफ्लेक्शन, पुन्हा हे कॉम्प्रेशन पुन्हा रेअरफ्लेक्शन. म्हणजे इथं एक कॉम्प्रेशन एक रेअरफ्लेक्शन हे मिळून यांची वेव्हलेंथ त्या ठिकाणी बनत असते. ठीक आहे, तर पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगांची वारंवारता 20 किलोहर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक असते. आता किलो म्हणजेच काय? किलो म्हणजे 1000 आणि मग 20 किलोहर्ट्झ म्हणजेच त्या ठिकाणी 20,000 हर्ट्झ. तुम्हाला ऐकू यायचं असेल म्हणजेच मानवाच्या बाबत तर त्यांनी म्हटलेलं आहे की त्याची जी काही वारंवारता आहे फ्रिक्वेन्सीचं युनिट हर्ट्झ आहे. बरं, फ्रिक्वेन्सीचं युनिट काय? हर्ट्झ आणि वेव्हलेंथचं युनिट त्या ठिकाणी मीटर आहे. मग आता इथं 20,000 हर्ट्झपेक्षा ह्याने काय म्हणतायत तर ह्याची फ्रिक्वेन्सी जास्त असायला पाहिजे. हे खरं आहे का? तर बिलकुल खरं नाहीये मित्रांनो. 3 प्रकारचे फ्रिक्वेन्सीनुसार आपण आवाज डिवाइड करू शकतो. 20 हर्ट्झपेक्षा कमी जो काही आवाज आहे तर त्याला इन्फ्रासोनिक साऊंड म्हटलं जातं. त्यानंतर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ यांच्या दरम्यानचा जो साऊंड असतो मित्रांनो तर तो ऑडिबल साऊंड, श्राव्य ध्वनी. आणि त्याच्यानंतर 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त जो काही साऊंड असतो तर तो अल्ट्रासोनिक साऊंड. या अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत असतो मित्रांनो. त्या ठिकाणी जे काही किडनी स्टोन्स वगैरे असतात तर ते फोडण्यासाठी त्यासोबतच सोनोग्राफीमध्ये देखील या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं 20 हर्ट्झपेक्षा जर कमी वारंवारता जर असेल तर तो इन्फ्रासोनिक साऊंड जो की आपण ऐकू शकत नाही. येस, काही प्राण्यांना हा ऐकू येऊ शकतो.
ठीक आहे, हत्ती, गेंडा, व्हेल यासारखे जे काही प्राणी आहेत तर ह्यांना हा आवाज ऐकू येऊ शकतो आणि 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक जो काही वारंवारतेचा साऊंड आहे तर तो देखील आपल्याला ऐकू येऊ शकत नाही. यस, लहान बाळ जो काही असतं तर त्याला मात्र त्या ठिकाणी थोडंसं 25,000 हर्ट्झपर्यंतचं वगैरे ऐकू येऊ शकतं, पण नॉर्मल व्यक्तीला मात्र ऐकू येत नाही. मग आपली ऑडिबल रेंज काय आहे तर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. हे त्या पद्धतीनं जर म्हटलं तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यानंतर ध्वनी तरंगांच्या प्रसारणासाठी माध्यमाची म्हणजेच मीडियमची आवश्यकता असते. तर यस मित्रांनो या ठिकाणी ते मीडियम वायू असू शकतं, स्थायू असू शकतं किंवा द्रव असू शकतं. काही ना काहीतरी असायला पाहिजे. निर्वात पोकळीमधून त्या ठिकाणी ध्वनी पास होत नाही. लक्षात आलं का? निर्वात पोकळीमधून ध्वनी पास होऊ शकत नाही. म्हणूनच ताऱ्यांवर किंवा वेगवेगळ्या सूर्यासारख्या इतर काही ताऱ्यांवर जे काही मोठमोठाले स्फोट घडत असतात तर त्या स्फोटांचा आवाज आपल्यापर्यंत कधीच येत नाही. त्याचं कारण ते तारे आणि पृथ्वी यांच्यामध्ये निर्वात पोकळी आहे. लक्षात आलं का? आणि इथंच आपल्याला कळून जातं की माध्यम हे आवश्यक आहे. इथं आणखी एक येऊ शकतं की माध्यमानुसार ध्वनीचा वेग बदलतो का तर यस बदलतो. वायूमध्ये ध्वनीचा वेग सगळ्यात कमी असतो, द्रवामध्ये त्याच्यापेक्षा किंचित जास्त असतो आणि स्थायूमध्ये सर्वात जास्त असतो. तिसरं विधान जे काही आहे तर इथं योग्य आहे. त्यानंतर अनियतकालिक इरेग्युलर जो काही ध्वनी असतो किंवा त्याचे जे काही वेव्हज असतात तर त्यालाच त्या ठिकाणी नॉईज म्हणतात. काय म्हणतात? नॉईज. नॉईज म्हणजेच काय तर गोंधळ. तो जो काही ध्वनी असतो तर एका पॅटर्नमध्ये नसतो. तर हे देखील बरोबर आहे. म्हणजे इथं या ठिकाणी सी आणि डी हे स्टेटमेंट काय येतं तर बरोबर आहे. आन्सर जे काही आहे तर हे चौथं करेक्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन देखील लाईट या टॉपिकवर आहे. तुम्हाला आत्तापर्यंत कळून चुकलं असेल की लाईट म्हणजेच प्रकाश हा घटक किती महत्त्वाचा आहे. मित्रांनो प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतात. मित्रांनो हे जे काही आहे ना फेनॉमेना प्रकाशाचा तर ह्यालाच रिफ्रॅक्शन म्हणतात. काय म्हणतात रे? रिफ्रॅक्शन. मराठीमध्ये जर म्हटलं तर ह्यालाच अपवर्तन म्हणतात. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी हे समजा इयर आहे आणि त्याच्या खाली हा समजा ग्लास आहे. ग्लास आणि ही इयर मधून म्हणजेच लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मधून त्या ठिकाणी हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये जात असताना त्या ठिकाणी काय होतं रे त्या प्रकाशाच्या किरणांची दिशा बदलते. त्याच पद्धतीनं हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मधून लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये प्रकाश किरण जाताना तिथं देखील त्याची दिशा बदलते. जेव्हा लो मधून हाय मध्ये जातात ना तेव्हा त्या ठिकाणी ते प्रकाश किरण जे काही आहेत तर नॉर्मल कडे वळतात आणि हाय मधून लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये जात असताना प्रकाश किरण नॉर्मल पासून दूर जातात. मित्रांनो हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यामुळं हा जो काही ए स्टेटमेंट आहे तर हे करेक्ट आहे. मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो. तर यस बरोबर आहे. हे सगळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर अवलंबून असतं. काचेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा एअरपेक्षा म्हणजेच वायूपेक्षा हा जास्त असतो आणि इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जो काही आहे तर घनतेप्रमाणे काम करतो. बऱ्यापैकी काय तर इक्विव्हॅलंट जे काही आहे तर आपण डेन्सिटी म्हणू शकतो. तर इथं या ठिकाणी जसं मीडियम बदलतं तर त्याच पद्धतीनं प्रकाशाचा वेग देखील बदलतो आणि ह्याच्यामध्ये जे काही रिफ्रॅक्शन आहे तर हे एक महत्त्वाचं कारण आहे. तर मित्रांनो या ठिकाणी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. विधान अ सत्य आहे आणि त्याचे योग्य स्पष्टीकरण ब आहे. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत पण ब हे त्याचे योग्य स्पष्टीकरण नाही. विधान अ आणि विधान अ सत्य आहे, ब असत्य आहे आणि दोन्ही असत्य आहेत. तर मित्रांनो आपण इथं पाहिलेलं आहे की दोन्ही विधानं सत्य येतं आणि या ठिकाणी जी काही ब आहे तर हे स्पष्टीकरण आहे. त्यामुळं आपलं जे काही आन्सर किंवा ऑप्शन 1 आहे तर हे करेक्ट असेल. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? मित्रांनो त्या ठिकाणी अणूची जी काही संरचना आहे, अणूचे जे काही वेगवेगळे मॉडेल्स आहेत तर त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता सध्याचं जे काही लेटेस्ट ॲटॉमिक मॉडेल आहे तर त्याच्यानुसार अणूचं जास्तीत जास्त वस्तुमान हे त्याच्या केंद्रकामध्ये असतं आणि केंद्रकामध्ये असतं प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. त्याच्यानंतर अणूच्या भोवती त्या ठिकाणी काय असतात तर वेगवेगळ्या ऑर्बिट्स असतात, शेल्स असतात. मग आता या ऑर्बिटला आपण के ही पहिली ऑर्बिट म्हणतो, नंतर दुसरी एल, तिसरी एम आणि जी काही चौथी आहे ना मित्रांनो तर ती एन आहे. या प्रत्येक ऑर्बिटची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी, इलेक्ट्रॉनची जी काही धरून ठेवण्याची क्षमता आहे तर ती वेगवेगळी आहे. या के मध्ये असतात 2 इलेक्ट्रॉन, एल मध्ये असतात 8 इलेक्ट्रॉन, एम मध्ये असतात 18 इलेक्ट्रॉन आणि एन मध्ये असतात 32 इलेक्ट्रॉन. 2, 8, 18, 32
पण इथं मित्रांनो तुम्हाला ह्याच्यावरून तुमचं उत्तर तर मिळालेलं आहे. तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतील, तर साहजिकच यम ही तिसरी कक्षा आहे आणि 18 इलेक्ट्रॉन असतील. पण तरी देखील हे आकडे नेमके आले कसे, तर ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे 2n². इथं n म्हणजेच काय, तर नंबर ऑफ ऑर्बिट किंवा अचूक जर म्हणायला गेलं तर शेल. तर इथं मित्रांनो शेल म्हणजेच कवच. आता या ठिकाणी यम ही किती नंबरचं ऑर्बिट आहे, तर 3 नंबरचं. म्हणजे 2 गुणिले n म्हणजे 3, 3चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 9 आणि त्या पद्धतीनं ह्याचं उत्तर 18 आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर तर आपण काढलेलं आहे, पण त्यासोबतच ते कसं आलं हे देखील आपण इथं पाहिलेलं आहे. मित्रांनो इथं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आपण शेल म्हणजेच ऑर्बिट तर पाहिलेलेच आहे, पण याच्यामध्ये सब शेल देखील असतात. मग आता के, यल, यम, एन या 4 शेल आहेत. मग ह्याच्यामध्ये सबशेल कोणत्या आहेत? के या शेलमध्ये यस नावाची फक्त एकच सबशेल आहे. यल या शेलमध्ये यस आणि पी या 2 सबशेल असतात. त्यानंतर यम मध्ये यस, पी आणि डी या 3 सबशेल असतात आणि एन मध्ये यस, पी, डी आणि एफ अशा 4 सबशेल असतात. आता या प्रत्येक सबशेलमध्ये देखील जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतात असा जर प्रश्न विचारला तर मग मात्र तुम्ही गोंधळून जाऊ शकतात. पण मित्रांनो बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. के ची क्षमता किती आहे रे? के ची क्षमता आहे 2. आता साहजिकच या ठिकाणी के मध्ये एकच सबशेल आहे, ते 2 ला 2 इलेक्ट्रॉन त्या सबशेल मध्ये जातील. म्हणजे यस ची क्षमता किती आहे रे? 2. आता यल मध्ये यस आणि पी आहेत. आता यल मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याच्यापैकी 2 तर यस मध्ये आहेत. तर पी ची क्षमता किती आहे? तर 6. बघा या ठिकाणी आपण एक एक उत्तर काढायला होतं. यस ची क्षमता, यस या सबशेलची क्षमता 2 आहे, पी ची क्षमता आहे 6. यस ची इथं डी ची काढण्यासाठी बघा, यस मध्ये गेले 2, पी मध्ये गेले 6, 2 आणि 6 8 आणि एकूण यम या शेलची क्षमता आहे 18. म्हणजेच या ठिकाणी 18 मधून हे 2 8 गेले तर 6 + 2 गेले तर हे झाले 10. म्हणजे डी या सबशेलची क्षमता आहे 10. आता मित्रांनो इथं जर काउंट केलं, यस मध्ये 2, पी मध्ये 6 आणि डी मध्ये 10, किती झाले रे? तर 18 झाले. आता साहजिकच या एन या शेलमध्ये जास्तीत जास्त असतात 32 इलेक्ट्रॉन्स. तर साहजिकच इथं 32 वजा 18 किती येईल रे? 14. म्हणजे एफ या सबशेलची क्षमता आहे मित्रांनो 14. किती आहे? तर 14. तर हे देखील विचारल्या जाऊ शकतं. एक्स्ट्रा माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, मिलर चा जो काही इंडेक्स आहे तर त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे मित्रांनो, एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर. तर इथं जर बघितलं, हा समजा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस. तर समपृष्ठाचे छेद खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्ठाचे मिलर निर्देशांकाचे परिगणन करा. मित्रांनो एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसवर त्या ठिकाणी 2a म्हणजे समजा 2 वर हा पॉइंट आहे. त्यानंतर वाय वर हा समजा 3 वर आहे आणि झेड वर 4 वर आहे. आता इथं काय करायचं, तर सगळ्यात सोपं ह्यांचं इनव्हर्स घ्यायचं. म्हणजेच काय, तर 1/2. ठीक आहे, नंतर 1/3 आणि 1/4. पहिल्यांदा काम करा, ह्यांचा छेद समान करा. छेद जर समान करायचा असेल तर सगळ्यात छोटा समान छेद कोणता होऊ शकतो, तर 12. म्हणजेच याला इथं समजा 12 जर केलं तर वर देखील 6 येणार. त्याच्यानंतर इथं जर 12 करायचं असेल तर 3 चौक 12 म्हणजेच वर अंशामध्ये 4 येणार. इथं 4 त्रिकम 12 म्हणजेच वर अंशामध्ये 3 येणार. म्हणजे हे अंश जे काही येतं तर हेच आपलं उत्तर असेल. 6, 4 आणि 3. 6, 4 आणि 3 आपलं परिगणन 6, 4 आणि 3 म्हणजेच ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईड मधून, सोडियम क्लोराईड म्हणजेच NaCl सोप्या भाषेमध्ये मीठ. ठीक आहे, तर मोल्टन सोडियम क्लोराईड मधून जर 100 अँपियर इलेक्ट्रिक करंट, 100 अँपियर इलेक्ट्रिक करंट आपण पास होऊ दिला किती वेळासाठी, तर 965 सेकंदासाठी, तर काय होईल? आता इथं सोडियमचा ॲटॉमिक मास नंबर दिलेला आहे 23 आणि क्लोरीनचा ॲटॉमिक मास नंबर दिलेला आहे 35.5. आता मित्रांनो या ठिकाणी ॲटॉमिक मास नंबर काय असतं हेही तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्या अणूमधल्या, त्या केंद्रकामधल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जी काही बेरीज आहे तर ती म्हणजे मास नंबर. तर इथं मित्रांनो क्लोरीनचा ॲटॉमिक मास नंबर 35.5 कसा आला, हाही मोठा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. कारण एक तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कसे असणार, तर पूर्णांकच असणार ना. त्याचं कारण आहे मित्रांनो आयसोटोप्स.
काय बरं कारण आयसोटोप्स. आता जास्त तिथं सांगत बसत नाही, फक्त एवढंच सांगतो की त्या आयसोटोप्समुळं त्या ठिकाणी दोन असे वेगवेगळे क्लोरीन आहेत की ज्यांचं एकतर ॲटॉमिक मास एकाचं 35 आहे आणि दुसऱ्याचं 37 आहे. त्याचं जे काही प्रपोर्शन आहे ते 3:1 असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा ॲव्हरेज मास नंबर काय झाला रे 35.5 झालेला आहे. आता इथं या ठिकाणी आपण एक काम करूया, चार्ज किती पास होतोय ते बघूया. चार्ज म्हणजे काय असतं तर करंट इंटू टाइम असतो. ठीक आहे. आता करंट किती आहे रे तर 100 एम्पियर करंट आहे आणि टाइम किती आहे तर 965 सेकंद. म्हणजेच एकंदर चार्ज किती झाला 96500 कुलम. ठीक आहे, 96,500 कुलम इतका चार्ज जातोय. आता मित्रांनो या ठिकाणी 1 मोल जर क्लोरीन जर तयार करायचं असेल तर 2 मोल इलेक्ट्रॉन लागतायत. म्हणजे 1 मोल इलेक्ट्रॉनमध्ये 0.5 मोल इतकंच क्लोरीन व्हायलंय. ठीक आहे. आता 0.5 मोल जर क्लोरीन होत असेल तर साहजिकच या 35.5चं निम्म होणार. म्हणजेच ते काय झालं बरं तर जवळपास 17.5 ग्रॅम क्लोरीन वायू आणि तो जाणार ॲनोडवर. ॲनोड म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह पोल जो काही आहे तर तो ॲनोड आहे. आता इथं या ठिकाणी सोडियम जे काही आहे तर 1 मोल साठी 1 मोल इलेक्ट्रॉन लागतोय. त्यामुळं 23 ग्रॅम जे काही सोडियम आहे तर हे कॅथोडवर त्या ठिकाणी डिपॉझिट होईल, प्रेसिपिटेट होईल. त्यामुळं आपलं जे काही आन्सर आहे ना मित्रांनो तर ते 23 ग्रॅम सोडियम हे कॅथोड म्हणजे जे काही निगेटिव्ह पोल आहे तर त्याच्यावर प्रेसिपिटेट होईल. का बरं कारण सोडियमवर आहे पॉझिटिव्ह चार्ज, सोडियम Na+ आहे आणि या ठिकाणी Cl- मायनस असल्यामुळं हा जातोय पॉझिटिव्ह पोलवर आणि या ठिकाणी सोडियम आहे पॉझिटिव्ह त्यामुळं हा जातोय निगेटिव्ह पोलवर. ही एक महत्त्वाचं कारण आहे. या ठिकाणी ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. पुढचा आपला जो काही क्वेश्चन आहे तर तो बायोलॉजीचा आहे आणि प्राणी वर्गीकरणावर आधारित आहे. आता मित्रांनो प्राणी वर्गीकरण जर म्हटलं तर कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा असं 2 महत्त्वाचे त्या ठिकाणी आपण फायलम शिकत असतो आणि त्या ठिकाणी नॉन कॉर्डेट जी काही आहेत तर त्याच्यामध्ये जवळपास आपण 10च्या आसपास वेगवेगळे त्या ठिकाणी फायलम ऑलरेडी पाहिलेले आहेत. आता कोणकोणते फायलम आहेत तर पोरीफेरा, नंतर सिलेंट्रेटा ज्याला निडारिया देखील म्हणतात, त्यानंतर टिनोफोरा, नंतर प्लॅटीहेल्मिंथिस आहे म्हणजे हा जो काही आहे तर 4था फायलम आहे प्लॅटीहेल्मिंथिस. ह्याच्यानंतरचा ह्याच्यापेक्षा किंचित डेव्हलप म्हणजे आस्केल्मिंथिस, नंतरचा ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ॲडव्हान्स असे कॉर्डेटा यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो प्लॅटीहेल्मिंथिस ज्यांना फ्लॅट वर्म देखील म्हणतात. मित्रांनो हे जे काही आहेत तर आजार देखील निर्माण करतात मानवामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये देखील त्या ठिकाणी बरेचसे हे प्लॅटीहेल्मिंथिस जे काही आजार निर्माण करतात. तर हे जे फ्लॅट वर्म्स आहेत ह्यांचं वैशिष्ट्य काहीतरी चपटे कृमी म्हणतात. हे कसे असतात रे तर चपटे असतात. ठीक आहे. आता ह्यांच्याबद्दल आपण काही स्टेटमेंट बघूया. हे फ्लॅट वर्म्स यस सगळीकडेच फ्लॅट वर्म्स आहेत, प्रश्नच नाहीये. म्हणजे ह्याच्यावरून तरी तुम्ही डिस्टिंग्विश करू शकत नाहीत कारण आस्केल्मिंथिसला राऊंड वर्म म्हणतात आणि इथं राऊंड वर्म नावाचा पर्याय एकही नाहीये. त्यामुळं हे तरी सगळे व्हॅलिड असे पर्याय आहेत. आता इथं ट्रिप्लोब्लास्टिक, डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक असे 3 पर्याय आहेत. आता इथं जर पाहिलं ना मित्रांनो तर हे आहे तर ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजेच काय तर 3 जर्म लेअर्स असतात ह्यांच्यामध्ये. म्हणजेच काय तर सगळ्यात आतमधला जो काही जर्म लेअर आहे तर तो असतोय एंडोडर्म, नंतर मधला असतोय मेसोडर्म आणि सगळ्यात बाहेरचा असतोय तो म्हणजे एक्टोडर्म. 3 जर्म लेअर असतात. आणि मित्रांनो इथं गंमत अशी आहे की जे काही 3 जर्म लेअर असणारे प्राणी येतं तर ते हे सिलोमेट असतात कारण इथं मेसोडर्म पासून सिलोम तयार होतो म्हणजेच त्या ठिकाणी पोकळी, शरीराच्या आत देहगुहा म्हणतात. मराठीमध्ये शुद्ध काय बरं तर शरीराची देहगुहा. पण हा मात्र अपवाद आहे कारण हा असतो चपटा त्यामुळं त्या ठिकाणी ती जी काही कॅव्हिटी असते तर ती बनवू शकत नाही. म्हणजे हा एकमेव असा आहे की ट्रिप्लोब्लास्टिक असून देखील कसा आहे तर असिलोमेट आहे. म्हणजे हा ट्रिप्लोब्लास्टिक तर आहे पण असिलोमेट आहे. आता तुम्ही जर ट्रिप्लोब्लास्टिक आहे असणारे सगळेच जर सिलोमेट असं जर गृहीत धरलं तर साहजिकच तुमचं उत्तर हे येईल जे की चुकणार आहे मित्रांनो. प्लॅटीहेल्मिंथिस मात्र हे फ्लॅट वर्म आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत पण असिलोमेट आहेत. लक्षात आलं का? हेच जर समजा ह्यांच्या पुढच्या व्हर्जन बद्दल जर बघितलं आस्केल्मिंथिस बद्दल तर मित्रांनो त्या ठिकाणी ते मात्र त्या ठिकाणी ट्रिप्लोब्लास्टिक आहेत आणि सुडोसिलोमेट आहेत असं म्हटलं जातं. आस्केल्मिंथिस बद्दल काय बरं सुडोसिलोमेट. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्याही पुढचे ॲनिलिडा जे काही आहेत तर ते ट्रिप्लोब्लास्टिक आहेत आणि त्यांना स्किझोसिलोमेट म्हटलं जातं.
काय म्हटलं जातं? स्किझोसिलोमेट. तर या ठिकाणी त्याही गोष्टी थोड्याशा बघून घ्या मित्रांनो. आता इथं या ठिकाणी आपण थोडंसं बॅच विषयी बघूया मित्रांनो. आपल्या इथं जे काही स्पर्धाग्राम ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आपला, तर ह्याच्यावर सामान्य विज्ञानाच्या माझ्या 2 बॅचेस आहेत. एक जी काही बॅच आहे तर संपूर्ण सामान्य विज्ञान, जवळजवळ मित्रांनो ह्याच्यामध्ये 50+ व्हिडिओ लेक्चर्स आहेत आणि हे जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत तर ह्याची व्हॅलिडिटी आहे 365 दिवस. अतिशय माफक किमतीमध्ये हे तुम्हाला अवेलेबल करण्यात आलेले आहेत मित्रांनो. आणि आता इथं सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षा जी काही तुमची गट ब आणि येणारी गट क, तर या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही आधी बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे, पण तुम्हाला फास्टमध्ये रिव्हिजन करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि अशा वेळेस मित्रांनो त्याच दृष्टिकोनातून आपण 1 डे रिव्हिजन बॅच देखील अतिशय माफक किमतीमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये एकूण जवळपास 16 व्हिडिओ आहेत मित्रांनो आणि 30 दिवसाची याची व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुमची तयारी नेमकी किती झालेली आहे, तुम्हाला जर बेसिक पासून तयारी करायची असेल, बेसिक टू ॲडव्हान्स, तर तुमच्यासाठी हा जो काही व्हिडिओ कोर्स आहे तर तो अतिशय उत्तम ठरणार आहे. आणि तुम्हाला तर जर आधी तुम्ही बऱ्यापैकी तयारी केलेली आहे आणि फास्टमध्ये जर रिवाईज करायचं असेल तर तुम्हाला ही जी काही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे तर ती अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही आपलं जे काही स्पर्धाग्रामचं ॲप आहे तर त्या ॲपमध्ये निश्चितच ही बॅच परचेस करू शकता. तुम्हाला 100% त्या ठिकाणी या बॅचचा कोणत्याही बॅचचा फायदा होणारच आहे. त्याच्यानंतर मित्रांनो द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते? द्विविभाजन म्हणजेच काय? तर बायनरी फिशन. काय बरं? तर बायनरी फिशन. मित्रांनो या ठिकाणी अमिबा जे काही आहे तर अमिबा इरेग्युलर शेपचा असतोय. कसा असतोय? इरेग्युलर शेपचा. आता बायनरी फिशन होत असताना हॉरिझॉन्टली होऊ शकतं, व्हर्टिकली होऊ शकतं आणि त्या ठिकाणी कोणत्याही अँगलमधून रँडमली देखील होऊ शकतं. असो काही असो, पण इथं या ठिकाणी बायनरी फिशन जर व्हायचं असेल तर एका सेलपासून 2 सेल बनत असतात. आणि इथं साहजिकच इथं काय म्हटलेलं आहे बरं? किती जनक पेशींची आवश्यकता असते? ही जी काही आहे तर ही जनक पेशी म्हणजेच पॅरेंट सेल आहे आणि या ज्या 2 सेल्स तयार झालेल्या आहेत यांना डॉटर सेल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डॉटर सेल. एका पॅरेंट सेल पासून इथं 2 डॉटर सेल बनवल्यात, जे की बायनरी फिशनचं म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. आणि इथं या ठिकाणी पॅरेंट सेल किती येतात, जनक पेशी किती येतात? तर 1 येतं. त्यामुळं इथं आपलं उत्तर जे काही आहे तर हे 3rd आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया आपण, कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात? मित्रांनो कुफर सेल ज्या काही येतात तर अतिशय महत्त्वाच्या येतात. कशामध्ये? तर आपल्या बॉडीमध्ये एक ऑर्गन आहे जो जवळपास 200 पेक्षा अधिक काम करतो. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे डिटॉक्सिफिकेशन. काय बरं? तर डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच विषारी पदार्थांना कमी विषारी किंवा बिनविषारी पदार्थांमध्ये रूपांतरित करणे. आता मित्रांनो हा अवयव कोणता की जो अवयव जवळजवळ प्रत्येक ऑर्गन सिस्टीमशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या ठिकाणी रिलेटेड असतोच, तर तो अवयव आहे मित्रांनो यकृत. या यकृतामध्ये कुफरच्या पेशी असतात ज्या फॅगोसाइट म्हणून काम करतात, ज्या त्या ठिकाणी जे काही पॅथोजन्स असतात तर त्यांना गिळून टाकण्याचं, त्यांना नष्ट करण्याचं काम करतात. त्यामुळं हा स्ट्रेट फॉरवर्ड असा प्रश्न होता. याचं उत्तर काय रे? तर यकृत. या ठिकाणी मित्रांनो यकृताचं जर थोडंसं जनरल माहिती जर बघितली तर साधारणतः 1.3 kgच्या आसपास हा अवयव असतो. त्याच्यापेक्षा किंचित जास्तच वजन याचं असतं. आणि मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणून देखील तो काम करतो. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे कोणता असेल तर यकृत. मित्रांनो त्या ठिकाणी याच्या यकृताच्या स्टडीला हेपॅटॉलॉजी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बरं? त्या ठिकाणी हेपॅटिक आर्टरी जी काही आहे तर ती यकृताला रक्तपुरवठा करत असते. आणि या यकृताचा जो काही कलर आहे तर तो आहे रेडिश ब्राऊन. कोणता कलर आहे बरं ह्याचा? रेडिश ब्राऊन. तर या ठिकाणी मित्रांनो जे काही व्यसनी लोक असतात तर त्या व्यसनी लोकांचं यकृत आणि त्याच्या पाठोपाठ किडनी हे लवकरात लवकर खराब होत असतं. त्याचं कारण किडनी फिल्ट्रेशनचं काम करतं, यकृत डिटॉक्सिफिकेशनचं काम करतं आणि ह्या विषारी पदार्थांच्या जे काही परिणाम आहेत तर ह्यांच्यावर सगळ्यात जास्त आणि वेगानं होत असतो. यकृतामध्ये रिजनरेशन कॅपॅसिटी देखील असते. म्हणजे यकृताच्या काही पेशी जर त्या ठिकाणी डेड झाल्या तर त्या पुन्हा रिजनरेट होतात, पण त्याची एक क्षमता असते. त्या ठिकाणी जे काही ड्रिंकिंग करणारे लोक असतात ते कंटिन्यू त्या ठिकाणी अल्कोहोलचं सेवन करतात आणि मग तोही शेवटी अवयव आहे, रिजनरेशनची क्षमता त्याची हळूहळू नष्ट होते आणि यकृत फेल होतं. या ठिकाणी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, कीटकनाशक म्हणजेच काय तर इन्सेक्टिसाइड. काय बरं? इन्सेक्टिसाइड हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे.
कीडनाशक म्हणजे काय? कीडनाशक म्हणजे पेस्टिसाइड, ठीक आहे. त्यानंतर फंजीसाइड म्हणजेच काय? तर बुरशीनाशक. तर इथं इन्सेक्टिसाइड बद्दल म्हणजेच कीटकनाशकाबद्दल बोललेलं आहे. तर ह्याचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा? कॉमन सेन्सनं सोडवण्यासारखा हा प्रश्न आहे. कीटकनाशक प्रकारची योग्य निवड, बरोबर आहे. तुमच्या पिकांवर नेमका कोणत्या इन्सेक्टचा अटॅक झालेला आहे, इन्फेक्शन झालेलं आहे, तर हे पाहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ह्याची योग्य निवड करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कीटकनाशकाची कार्यक्षमता, त्याची इफिशियन्सी, बरोबर आहे, ते देखील पाहणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची मात्रा. मित्रांनो याच्या फवारणीच्या वगैरे वेळेस त्या ठिकाणी त्याचं जे काही अमाऊंट आहे, त्याचं जे काही प्रपोर्शन आहे, तर हे फार महत्त्वाचं आहे. इथं जर त्या ठिकाणी चुकीची मात्रा निवडण्यात आली, चुकीचं प्रपोर्शन जर निवडण्यात आलं तर एखाद्या वेळेस फवारणी करणारा देखील दगावू शकतो, त्याला काहीतरी विषबाधा होऊ शकते. तर इथं त्याचं अमाऊंट देखील 100 ml मध्ये किंवा 1 लिटरमध्ये नेमकं किती त्या ठिकाणी कीटकनाशक टाकायचं हे देखील माहिती पाहिजे. कीटकनाशकाचा रंग वगैरे आहे का रे रिस्पॉन्सिबल? तर बिलकुल नाही, ह्याचा काहीच संबंध नाहीये. तर या ठिकाणी मित्रांनो हे पहिले 3 जे काही घटक आहेत तर ह्यांचा मात्र विचार करावा लागतो आणि या प्रकारचा पर्याय आहे का? तर यस, ABC या 3 घटकांचा त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. इतर काही तणनाशक वगैरे देखील आहे, तर 2,4-D वगैरे तणनाशक तुम्ही ऐकलेलंच असेल. त्यानंतर त्या ठिकाणी एंडोसल्फान जे काही आहे तर ते एक पेस्टिसाइड आहे, कीडनाशक आहे. तर यासारखे महत्त्वाचे पेस्टिसाइड किंवा फंजीसाइड किंवा मग इन्सेक्टिसाइड तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. पुढचा जो काही क्वेश्चन आहे तर तो बॉटनी मधला आहे, वनस्पतीशास्त्रामधला आहे. आणि इथं या ठिकाणी खालीलपैकी वनस्पतींमध्ये कोणता मूलद्रव्य त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो पहिला आहे नत्र, ज्याला नायट्रोजन म्हटलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे मॅग्नेशियम, त्याच्यानंतर तिसरं आहे फॉस्फरस आणि चौथा आहे गंधक, ज्याला सल्फर म्हटलं जातं. आता मित्रांनो हा नायट्रोजन जो काही आहे तर हा निश्चितच तुम्हाला माहित असेल प्रथिनांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि त्याच्यासोबत नायट्रोजन असतो. त्याच्यानंतर जे काही न्यूक्लिक ऍसिड असतात तर ह्याच्यामध्ये देखील नायट्रोजन असतो. त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे हार्मोन्स आहेत तर बहुतांश हार्मोन जे काही आहेत तर प्रोटीन्स पासूनच बनलेले असतात आणि प्रोटीन म्हटलं की नायट्रोजन आलंच. त्याच्यानंतर जे काही वेगळे एन्झाईम्स आहेत तर एन्झाईम्स देखील बऱ्यापैकी प्रोटीन्स पासूनच बनलेले असतात आणि प्रोटीन्समध्ये असतं नायट्रोजन. पहिलं आहे ते स्टेटमेंट करेक्ट आहे. मॅग्नेशियम जे काही आहेत ना मित्रांनो, मॅग्नेशियम हे आपल्या क्लोरोप्लास्टमध्ये असतं, ठीक आहे. मॅग्नेशियम क्लोरोप्लास्टमध्ये असतं, त्यामुळे हेही बरोबर आहे. फॉस्फरस जे काही आहे ज्याला त्या ठिकाणी P हा सिंबल वापरला जातो तर हा न्यूक्लिक ऍसिडमध्ये देखील असतो. जे काही DNA वगैरे जो काही असतो तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही फॉस्फेट ग्रुप पाहिलेला असेल. त्याच्यानंतर ATP याच्या नावामध्येच आहे मित्रांनो, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. फॉस्फेटमध्ये साहजिकच फॉस्फरस असणार आणि त्या ठिकाणी काही विकरांमध्ये देखील हे असतं. आता मित्रांनो तिसरं देखील करेक्ट आहे. तुमचं जे काही उत्तर असणार आहे ते तुम्हाला आत्तापर्यंत कळून गेलं असेल. गंधक म्हणजे सल्फर. मित्रांनो न्यूक्लिक ॲसिडमध्ये गंधक नसतं, सल्फर नसतं, त्यामुळं या ठिकाणी आपलं जे काही आन्सर असणार आहे तर हे 4th असणार आहे. पुढचा जो काही क्वेश्चन आहे डॉट हे सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे. सहजीवी म्हणजेच काय? सहजीवी म्हणजेच सिम्बायोटिक असोसिएशन. काय बरं? सिम्बायोटिक असोसिएशन. आणि असहजीवी म्हणजेच काय? असिम्बायोटिक म्हणजे सेपरेट काम करणारे. सिम्बायोटिक मध्ये एकत्र राहून त्या ठिकाणी ते जगत असतात. आता तुम्हाला सिम्बायोटिक असोसिएशन पद्धतीनं काम करणारे माहितच असतील काही बॅक्टेरिया वगैरे आहेत बघा. रायझोबियम कसा आहे रे? तर सिम्बायोटिक पद्धतीनं राहत असतो. आता इथं असिम्बायोटिक विचारलेलं आहे, उत्तर तर इथंच दिलेलं आहे मित्रांनो. मग आता असिम्बायोटिक पद्धतीनं जे काही बॅक्टेरिया राहतात म्हणजेच असहजीवी पद्धतीनं तर जे त्या ठिकाणी नत्र स्थिरीकरणाचं काम करतात तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ॲझॅटोबॅक्टर हा बॅक्टेरिया आहे, ठीक आहे. कोणता आहे बरं? ॲझॅटोबॅक्टर. हा मात्र सिम्बायोटिक पद्धतीनं राहत असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास प्रदान करतात. मित्रांनो आपला जो काही रेग्युलर आहार असतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या आहारामध्ये गहू असते किंवा तांदूळ असतो आणि आहारामधून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट वगैरे भेटत असतं बघा. कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं. ही ऊर्जा कशाच्या स्वरूपामध्ये असते? कॅलरीच्या स्वरूपामध्ये. पण जेव्हा आपण पौष्टिक पदार्थ खात असतो तर त्या पौष्टिक पदार्थांमधून आपल्याला व्हिटॅमिन्स, त्यानंतर मिनरल्स
हे जास्त प्रमाणामध्ये भेटणं आवश्यक असतं. ठीक आहे. आता या पौष्टिक पदार्थामध्ये काय काय आहे तर दूध आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी इतर जर काही जर पाहिलं तर एग्ज वगैरे हे देखील पौष्टिक समजल्या जातात. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही पौष्टिक पदार्थ आहेत तर ह्यांच्यामधून कमी कॅलरी भेटणं अपेक्षित असतं, पण जास्त प्रमाणामध्ये काय भेटायला पाहिजे, विटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजेच जे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत तर ते भेटणं अपेक्षित असतं. तर हे आपलं उत्तर असेल, कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण किंवा अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मिनरल्स. डॉट्स मित्रांनो हा कार्यक्रम खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. डॉट्स ही काय तर डॉट्स ही एक उपचार पद्धती आहे. याचा लॉंग फॉर्म काय मित्रांनो, डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. कोणत्या आजारामधली ही ट्रीटमेंट आहे मित्रांनो तर त्या आजाराचं नाव आहे टीबी, ज्याला मराठीमध्ये म्हणतात क्षयरोग, आणि याचा इंग्लिशमधलं पूर्ण नाव आहे त्या ठिकाणी ट्युबरक्युलोसिस. काय बरं, ट्युबरक्युलोसिस. हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे आणि संसर्गजन्य आहे का तर या संसर्गजन्य आहे. मित्रांनो कशाच्या माध्यमातून पसरतो, हवेच्या माध्यमातून पसरतो, रोग्याच्या थुंकीच्या माध्यमातून देखील पसरतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण काय मित्रांनो तर याचं मराठी नाव जे काही आहे तर त्या दृष्टीने आपल्याला बरंच काही सांगून जातं. क्षयरोग हे त्याचं मराठी नाव आहे आणि क्षय म्हणजेच काय तर कमी होणे. काय कमी होतं ह्याच्यामध्ये, वजन वेगानं कमी होतं. 15 दिवस किंवा 3 आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला सतत खोकला येतो आणि कधी कधी रक्त मिश्रित खोकला देखील त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो या टीबीमध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी ॲब्डोमिनल पेन देखील तुम्हाला जाणवतो आणि जी काही व्यक्ती आहे तर तो त्या ठिकाणी त्याला प्रचंड प्रमाणामध्ये थकवा देखील जाणवतो. आता हा जो काही क्षयरोग आहे तर ह्याच्यासाठी आपला राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जो काही आहे तर तो भारतामध्ये राबवला जातो आणि साहजिकच डॉट्स जी काही उपचार पद्धती आहे तर ह्या राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्या ठिकाणी अंमलात आणला जाते. तर मित्रांनो या ठिकाणी आपण जे काही 2019च्या संयुक्त पूर्वपरीक्षा जी काही झालेली होती गट ब साठी तर त्याचे प्रश्न थोडक्यामध्ये पण अतिशय समग्र अशा विश्लेषणासहित घेतलेले आहेत. मित्रांनो निश्चितच या विश्लेषणाचा या स्पष्टीकरणाचा तुम्हाला जे काही तुमच्या आगामी लवकरच पूर्वपरीक्षा होणार आहे तर त्याच्यासाठी फायदा निश्चितच होईल मित्रांनो. तर तुमच्या त्या परीक्षेसाठी माझ्याकडून आणि स्पर्धाग्रामच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. लवकरच याच पद्धतीनं 2020च्या प्रश्नांचं देखील विश्लेषण घेऊन मी तुमच्या समोर येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.